मोहनराव हा एक फायनान्स सल्लागार होता. त्यांच्याकडे चांगले क्लायंट होते. व्यवसाय चांगला चालला होता. कमाई चांगली होत होती. हातात पैसा आला की काही माणसांची नियत बदलते. पैशाच्या जोरावर अनेक नाद सुचतात. हे नाद त्या माणसाला विनाशाकडे घेऊन जातात. पण खिशात पैसा खुळखुळू लागला की त्या आवाजात चांगुलपणाचा आवाज ऐकू सुद्धा येत नाही. तसेच काहीशे मोहनचे झाले होते. 40शी पार केलेला मोहनराव हा विवाहित होता. घरगृहस्थी चांगली होती, पण त्याला बाई बाटलीचा नाद लागला होता. दारूची घोट घ्यायचे आणि सुंदर महिलांसोबत मजा मारायची हा त्याचा नाद होता. त्याच्या या नादामुळे त्याची पत्नी मुलांसह विभक्त राहू लागला, पण त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. तो आपले नाद पुरे करण्यात धन्यता मानत होता. उर्मिला उर्फ बिंदू ही सुंदर तरुणी मोहनराव याच्या जीवनात आली. तो फायनान्स संदर्भात काम करत असल्याने ती सल्ला मागण्यासाठीच त्याच्याकडे आली होती. बिंदूने बजरंगी आणि पोलीस पोलीस कार्टस यासारख्या काही चित्रपटामध्ये तिने काम केले होते. मनोरंजन क्षेत्रात ती काम करत होती. त्यातून मिळाले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचा सल्ला घेण्यासाठी ती मोहनकडे आली. एक नटी आपल्याकडे आली हे पाहूनच तो हरकून गेला होता. तरुण सुंदर भरलेल्या अंगाची उर्मिला अभिनेत्रीच होती. तिच्या चालण्यात बोलण्यात वागण्यात एक नखरा होता. या नखऱ्यावरच मोहन फिदा झाला. पुरुषाकडून मिळणारा हा लंपटपणाचा अनुभव तिच्यासाठी काही नवा नव्हता. गोड बोलून लाडिक अदानिक घायाळ करायचे आणि आपले काम साधायचे हे तिला चांगलेच माहीत होते. त्यामुळे तीही मोहनशी लाडिकपणे बोलू लागली. दोघांचे संपर्क वाढत गेला. या बोलण्यात त्याने तिला सांगितले की त्याची पत्नी त्याला सोडून गेली आणि तो आता एकटाच आहे. दुसरीकडे उर्मिला विवाहित होती, पण तिचे पतीशी पटत नसल्याने तिनेही पतीला सोडले होते. तीही एकटीच होती. चित्रपटात छोटी मोठी कामे करत होती. मोहन आणि उर्मिला दोघे विवाहित असले तरी त्यांचे जोडीदार त्यांच्या सोबत नव्हते. परिणामी दोघे एकटेच होते. त्यांना नवीन सोबतीची गरज होती. आता हीच गरज ते परस्परांना साथ देऊन भागवू शकत होते. मोहनने तिच्या समोर प्रेम प्रस्ताव ठेवला. तिने देखील लगेचच होकार दिला. मग मात्र हनीमून करण्याचा प्लॅन करून तो तिला फिरायला घेऊन गेला. तिने हातचे काही राखले नाही. तिच्या जवानीचा उपभोग घेताना तो देहभान हरवून गेला. एक नटी आपली प्रेयसी आहे, ती आपल्याला शरीरसुख देते या विचाराने त्याची उत्तेजना वाढत होती. तो तिच्याकडून शरीरसुख घेत होता. तिलाही त्याचा आधार मिळाला होता. त्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजनाथ नगर येथे भाड्याने खोली घेतली. आम्ही नवीन घर घेत आहोत. व्यवहार पूर्ण होईपर्यंत येथे राहणार आहोत असे मोहनरावने घरमालकाला सांगितले. त्यामुळे भाडे करार करणार नाही. 2-4 महिन्यासाठी करार कशाला करायचा असे तो घरमालकाला म्हणाला. आता ती नटी आणि तो मोठा अधिकारी मग भाड्याच्या घरात किती दिवस राहणार असा विचार करून घरमालकानेही करार न करता त्यांना खोली दिली. त्या खोलीत उर्मिला उर्फ बिंदू आणि मोहनराव हे दोघे पती पत्नी सारखे राहू लागले. ती तरुण होती, नटी होती, मदमस्त दिसत होती. त्या मानाने तो थोडा जास्तच वयाचा दिसत होता. त्यामुळे या जोडीकडे शेजार पाजारांच्या नजरा लागलेल्या असत. ते दोघेही जीवनाचा मुक्त आनंद घेत होते. दोघेही रात्री मद्यपान करत. काही वेळा ती त्याला कामतीच्या गोळ्या घ्यायला सांगत असते. तो ते औषध घेऊन रात्रभर तिच्याशी संबंध करत असे. दारू कामतीच्या गोळ्या घेऊन बहुतेकदा तो थकून जात असे. त्यामुळे उर्मिला अतृप्त राहत होती. तिला मनसोक्त शरीरसुख न मिळाल्याने ती वैतागत होती. याच्यापेक्षा एखादा तरुण जोडीदार असावा असे तिला वाटू लागले. तसे ती काही मोहनरावशी प्रामाणिक होती असे नव्हते. तिचे बाहेरही काही जणांशी संबंध येत, पण त्यात स्थिरता नव्हती. कायमचे तिच्या सोबत राहण्यास, कायमचे संबंध ठेवण्यास कोणी तयार नव्हते. रात गई बात गई असे बरेच जण तिच्या आयुष्यात येऊन गेले होते. मोहनने तिला बायकोचा दर्जा दिला होता, पण शरीरसुख देण्यात तो कमी पडू लागला. त्यामुळे तिची नजर तरुणांवर फिरू लागली होती. दरम्यान विनय तिच्या आयुष्यात आला. विनय तरुण होता, दष्टपुष्ट होता, गुंड प्रवृत्तीचा होता. तो लॉरीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो त्याच परिसरात राहत होता. जाता येता तो तिच्याकडे भुकेल्या नजरेने पाहत होता. त्याच्या नजरेत विषारी वासना दिसत होती. सुरुवातीला त्याला टाळणारी उर्मिला आता त्याच्या नजरेला नजर देऊ लागली. त्याची धाडस वाढले. नजरेला नजर भिडली की तो इशारा करू लागला. ती अभिनेत्रीच होती. नजरेचा खेळ कसा करायचा हे तिला चांगलेच माहित होते. तीही त्याच्या नजरेला आव्हान देऊ लागली. मग त्याने धाडस करून तिची ओळख करून घेतली. तुमचे सिनेमे मी बघितले आहे, तुम्ही मला खूप आवडता असे त्याने तिला एका दमात सांगून टाकले. ती थँक्यू म्हणत हसली. दोघांची ओळख वाढत गेली. त्याने मोहनराव याच्याशी ओळख करून घेतली. आता तो त्यांच्या घरात येऊ लागला. गप्पा मारत बसू लागला. मग दारूच्या पार्ट्या होऊ लागल्या. दारूच्या नशेत तिच्या शरीराचे कौतुक होऊ लागले. दारूच्या अंमल चढलेला मोहन विनय समोर तिला जवळ ओढायचा, तिचे चुंबन घ्यायचा, ती किती नशिबान आहे म्हणायचा. या सगळ्यामुळे आता कोणालाच कशाची लाज उरली नव्हती.
आता विनय तिच्याशी जवळीक करू लागला, तीही त्याला साथ देऊ लागली. मोहन दारूच्या नशेत झिंगू लागला. तेव्हा विनय तिला म्हणाला, या म्हाताऱ्याकडून तुला काय सुख मिळणार? तू तयार असशील तर सांग, मी तुला स्वर्गाची सफर घडवून आणतो. त्यावर ती हसून म्हणाली, जास्त भाव मारू नको, मी भल्या भल्यांना गार केली आहे, मग मला गार करून दाखव की. असे म्हणत विनयने तिच्यावर झडप घातली. आवेगाने तिचे चुंबन घेत तो तिच्या शरीराचे मर्दन करू लागला. तिच्या पुष्टतनांना कुस्करू लागला. त्याचा जोर पाहून ती सुखावली. पाहता पाहता तिने वस्त्रे उतरून देह त्याच्या स्वाधीन केला. रुपेरी पडद्यावर पाहिलेला देह आता पूर्ण नग्न होऊन त्याच्या मिठीत होता. त्याला कशाचेच भान उरले नाही. तो तिच्यावर तुटून पडला. तिच्या ओठांचे, गालाचे, मानेचे चुंबने घेऊ लागला. तिच्या स्तनांचे, मांडण्याचे, नितंबनाचे मर्दन करू लागला. ती सुखावून गेली. दोघेही बेभान झाले होते. एकमेला ओरबाडू लागले. पाहता पाहता दोघे एकरूप झाले. दोघांनी एकमेकांना भरपूर सुख दिले, सुख घेतले. दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या कुशीत पडले. तेव्हा बाजूला मोहन नशेत पडला होता. त्याचे त्या दोघांनाही भय नव्हते. रात्रभर ती दोघे शरीर सुखाचा आनंद लुटत राहिले. पहाटेच्या सुमारास मोहनला जाग आली. तेव्हा उर्मिला आणि विनय नग्न अवस्थेत एकमेकांना मिठी मारून झोपले होते. हे पाहून त्याचे डोके भडकले. तो शिवीगाळ करू लागला. तेव्हा तिने त्याला प्रत्युत्तर दिले की मी तुझी बायको नाही, मला वाटेल ते मी करेन, तू मला काही बोलायचे नाही, असे तिने त्याला सुनावले. त्यावेळी गप्प राहण्यातच शहाणपणा आहे हे ओळखून मोहन शांत राहिला. पण आता तो तिच्यावर पाळत ठेवूनच होता. विनयला घरात येण्यास त्याने मनाई केली, पण तिला विनय हवा होता. विनयलाही ती हवी होती. केवळ वासना शमन करण्यासाठी एका अभिनेत्रीने गुंड लॉरी चालकाशी संबंध ठेवले होते. कोणत्याही लाजेशिवाय ती विनय सोबत, शय्यासोबत करू लागली होती. ती त्याच्यावर इतकी फिदा झाली होती की विनय सोबत लग्न करण्यासही तिने होकार दिला. तो एक लॉरीचा ड्रायव्हर होता हे माहीत असूनही तिने त्याला लग्न करण्यास होकार दिल्याने तो खुशीतच होता. पण या त्यांच्या संबंधाला, लग्नाला मोहनचा मात्र विरोध होता. तू माझा कोण, तू मला का अडवतोस, असा थेट सवाल ती मोहनला विचारत होती. त्याने उत्तर त्याच्या जवळ नव्हते. त्यामुळे त्याला गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने मनाई केली असली तरी विनय घरी येत होता. रात्री त्यांच्यात पार्टी होत होती. त्या पार्टीला दारू प्यायला मिळत होते म्हणून मोहनही सहभागी होत होता. दारू पिऊन तो पडला की विनय आणि उर्मिलाची रात्र रंगत होती. दिवसामागून दिवस होत जात होते. मोहन तिला सोडत नव्हता. त्याच्यापासून कशी सुटका करून घ्यावी याचा विचार उर्मिला करत होती. तर त्याच्या तडाख्यातून तिला सोडून आपल्या मिठीत कसे घेता येईल याचा विचार विनय करत होता. या विषयावर ते दोघेही बोलत तेव्हा बऱ्या बोलाने ते दूर झाला नाही. तर त्याचा अडथळा आपल्याला दूर करावा लागेल यावर या दोघांचे एकमत झाले होते. अखेर ती काळी रात्र उगवली. ज्या रात्री मोहनराव याचा मृत्यू लिहिलेला होता त्या रात्री पार्टी ठरली होती. विनय दारूच्या बाटल्यांसह खाद्यपदार्थ घेऊन आला. त्या दिवशी त्याच्या सोबत त्याचा मित्र धनुष गौडा हाही होता. मोहनचा काटा काढण्यासाठी विनयने धनुषला तयार केले होते. धनुष त्यासाठी तयार झाला होता. आज मोहनचा काटा काढायचा या तयारीत विनय, धनुष आले होते. काही वेळात दारूची पार्टी रंगात आली. नशा चढू लागली. तसा मोहन आक्रमक होत होता. तो तिच्या शरीराशी चाळे करत होता. यामुळे ती वैतागली होती. तसेच विनयला तू माझ्या घरात यायची नाही, माझ्या प्रेयसीकडे बघायचे नाही असे म्हणत होता. तेव्हा तूच आमच्या मार्गातून बाजूला हो, आम्ही लग्न करून संसार करणार आहोत असे विनयीने सांगितले. त्यावर उर्मिला फक्त माझी आहे, ती जिवंत आहे तोवर तुमचे लग्न होऊ देणार नाही असे मोहनने बजावले. तसे लपवलेले हत्यार काढून विनय त्याच्यावर चालून गेला. तू मेल्यावर तरी आमचे लग्न होईल की नाही असे म्हणत त्याने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने मोहन आरडाओरडा करू लागला. तसे धनुषने त्याने त्याचे डोके पकडले आणि उर्मिला त्याच्या तोंडावर, नाकावर प्लॅस्टिकच्या चिकटपट्ट्या लावल्या. त्याचा श्वास गुदमरू लागला. विनय धारदार शस्त्राने वार करत होता. धनुषने हात धरून ठेवले होते तर उर्मिला त्याच्या तोंडावर हात दाबून बसली होती. काही वेळात त्याचा आवाज बंद झाला. तडफड थांबली. श्वास थांबला. मोहन ठार झाला होता. त्यांनी आपल्या प्रेमात अडसर दूर केला होता. त्याच रात्री मृतदेह घरातच टाकून उर्मिला विनय व धनुष सोबत पसार झाली. घरात मृतदेह कुजत होता पण कोणालाच काही धांगपत्ता लागला नाही. घटनेनंतर 10-12 दिवसांनी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी घरमालक नटराज यांनी घरातून येणाऱ्या दुर्गंधीबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. उर्मिला ही अभिनेत्री असल्याने तिला शोधण्यात पोलिसांना फार वेळ लागला नाही. ती सापडल्यानंतर सारा घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार उर्मिला, विनय आणि धनुष या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. दरम्यान उत्तर पश्चिम बंगळूरचे पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपी उर्फ बिंदू मोहनराव लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दरम्यानच्या काळात त्याची लॉरी चालक विनयशी जवळीक मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला मोहनने कडाडून विरोध केला.
बिंदूची विनयशी जवळीक वाढल्यानंतर त्याने लग्न करण्यास निर्णय घेतला. या संदर्भात मोहनला कळता त्याचा तिळपापड झाला. मोहन हा बिंदू आणि विनयच्या लग्नात अडथळा आणत होता आणि तिला आपल्यासोबत राहण्यास भाग पाडत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी आणि मार्गावरून काटा दूर सारण्यासाठी बिंदू, विनय आणि धनुष अशा तिघांनी मिळून त्याचा खून केला. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.